पारंपरिक पद्धतीचं पुरण अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज आपण बघूया. माझी पद्धत अत्यंत सोपी आहे, त्यामुळे अगदी नवीन व्यक्तीसुद्धा हे पुरण सहज बनवू शकेल. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये लिहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला आता आपण रेसिपीकडे वळूया. 1 वाटी मी चना डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मी गूळ चिरून घेतला आहे आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. जायफळ पावडर घेतलेली आहे, चिमूटभर लागणार आहे आपल्याला. वेलची पावडर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, मीठ लागणार आहे आपल्याला, तेल लागणार आहे. 1 वाटी मी कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे. हे प्रमाण तुम्ही स्वॅप पण करू शकता. 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कणिक पण घेऊ शकता. आपण पहिल्यांदा डाळ धुवून ती कुकरला लावून घेतली आणि ती चांगली शिजवून घेऊया. 3 ते 4 शिट्टी झाल्यानंतर 5 ते 7 मिनटं ती सिमवर शिजवून घ्यायची, म्हणजे अगदी अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही थंड झाल्यानंतर डाळ आणि साखर आणि गूळ एकत्र करून ते छान बारीक वाटून घ्यायचं. आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे, कुठे बिघडली नाही पाहिजे म्हणून ही आपलं या टाईपचं आपण पुरण करतो आहे. एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे वाटलेली जी डाळ आहे ती घालून तिला छान परतवून घ्यायचं. हिला साधारण 5 ते 7 मिनटं किंवा 8-10 मिनटामध्ये ही छान आवळून येतं आणि मग त्याच्या आवळत आलं की त्याच्यामध्ये आपण वेलची पूड आणि एक चिमूटभर आपलं जायफळ घालायचं. जायफळ जास्त घालू नका. ते आवळत येत असताना गॅस बंद करा, कारण गूळ आणि साखरेमुळे आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे ते थंड होताना पुरण आवळून येतं छान प्रकारे. अशी कन्सिस्टन्सी झालं पाहिजे, चिकट नाही लागलं पाहिजे पुरण. असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे तुमचं पुरण व्यवस्थित झालं आहे. कणिक भिजवताना तेल आणि मीठ घाला आणि ती मऊसूत भिजवा. खूप घट्ट अशी भिजवू नका, नाहीतर मग पोळी लाटताना त्रास होतो आणि पुरण बाहेर येतं आपलं. त्याच्यामुळे मऊसूत कणिक भिजवा. मैदा घातल्यामुळे काय होतं, जितकं आपण पातळ लाटू तितकं ते पातळ लाटलं जातं पोळीला आणि फाटत नाही पोळी. झाली. आता ही छान अशी पुरणाची पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची खरपूस. आपली पुरणाची पोळी रेडी झाली. याचा जो स्वाद लागतो, म्हणजे जी चव आहे ती अगदी पारंपरिक पुरणासारखी पुरणपोळीसारखीच लागते. त्यामुळे सगळ्यांना आवडतं ते पुरण. बनवायला खूप सोपं आहे. आदल्या रात्रीसुद्धा तुम्ही बनवू शकता. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला सांगा. धन्यवाद.